अनेक पक्ष धर्माच्या नावावर राजकारण करून लोकांना विभागतात। भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचं आंदोलन होणं जरा कठीण आहे। हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर भाजपच्या मागे उभा राहतो। मग बेरोजगारी असो, महागाई असो किंवा भ्रष्टाचाराच्या कुठल्याही चर्चा असो, धर्म हा केंद्रबिंदू ठरतातील मोठे न्यूज चॅनल्स सरकारच्या बाजूने बातम्या दाखवतात। भारतामध्ये देखील अशा प्रकारचं एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊ शकतं। नमस्कार मित्रांनो, शेजारीच नेपाळमध्ये नुकतंच जिंजी आंदोलन उसळलं। अक्षरशः पीएमलाही राजीनामा द्यावा लागला आणि देश सोडून जावं लागलं। भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि राजकीय अपयशाविरुद्ध तरुणांनी आवाज उठवला होता। शेजारच्या देशात असं होऊ शकतं, तसंच आंदोलन भारतामध्ये होऊ शकतं का? चला पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, नेपाळमधील जनतेचा सरकारवरून विश्वास उठला होता। बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि अपयशी नेतृत्वामुळे जेनजी म्हणजेच 13 ते 28 वयोगटातील असलेली तरुणाई रस्त्यावर उतरली आणि या सगळ्यांना नाव देण्यात आलं जेनजी आंदोलन, म्हणजेच सोशल मीडियावरून सज्ज झालेली नवीन पिढी। भारतामध्ये मित्रांनो काही वेगळी परिस्थिती नाही। बेरोजगारी अजूनही मोठा प्रश्न आहे। महागाईमुळे सामान्य माणसाचा खिसा रोज कापला जातोय। भ्रष्टाचाराचं सावट अजून पूर्णपणे नाहीसं झालेलं नाही आणि सर्वात महत्वाचं, अनेक पक्ष धर्माच्या नावावर राजकारण करून लोकांना विभागतात। जर या सगळ्या गोष्टीचा राग तरुणाईंच्या मनात आला ना, तर नेपाळ सारखं आंदोलन भारतातही होऊ शकतं। पण दुसरीकडे मोदी सरकारने डिजिटल इंडिया, परराष्ट्र धोरण यामध्ये बऱ्यापैकी काम केलं आहे। अनेक योजनांमुळे गरीब वर्गाला फायदा देखील मिळत आहे। भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचं आंदोलन होणं जरा कठीण आहे, कारण म्हणजे धर्माचं राजकारण। आज बीजेपी सारखे मोठे पक्ष हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करतात। राम मंदिर सारखे धार्मिक मुद्दे हिंदू मुस्लिम तणाव यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतात। या सगळ्यामुळे हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर भाजपच्या मागे उभा राहतो। मग बेरोजगारी असो, महागाई असो किंवा भ्रष्टाचाराच्या कुठल्याही चर्चा असो, हे विषय जरा मागे पडतात आणि धर्म हा केंद्रबिंदू ठरतो। म्हणूनच हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरण्याची शक्यता जरा कमीच आहे। हेच कारण आहे मित्रांनो की भारतामध्ये नेपाळसारखं आंदोलन लगेच पेटणार नाही। पण जर काही तरुणाई पेटली आणि त्यांनी धर्मापलीकडे जाऊन फक्त बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि महागाई याच्यावरती लक्ष केंद्रित केलं, तर भारताचा आवाज नेपाळपेक्षा हजारो पटीने मोठा असेल आणि त्याचा प्रभाव केवळ भारतावर नाही तर जगभरामध्ये जाणवेल। भारत हा 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे। शेकडो भाषा, धर्म, जाती, प्रांत, त्यामुळे एकाच मुद्द्यावरती संपूर्ण तरुणाई एकत्र येणं खूप कठीण आहे। नेपाळ छोटा देश असल्यामुळे आंदोलन पटकन नॅशनल लेवलला पोहोचलं। आणखी एक मुद्दा बघायला गेला तर सोशल मीडिया कंट्रोल। अनेक लोक म्हणतात की भारतातील मोठे न्यूज चॅनल्स सरकारच्या बाजूने बातम्या दाखवतात। आंदोलनाचं रिपोर्टिंग कमी केलं जातं, कधी कधी कम्प्लीट ब्लॅक आउट ही केला जातो। यामुळे लोकांपर्यंत खऱ्या समस्या, खऱ्या बातम्या पोहोचत नाहीत। पण आता सोशल मीडियामुळे अशा बातम्या लगेच लोकांपर्यंत पोहोचतात। सोशल मीडिया आंदोलन उभं करू शकतं, जसं नेपाळमध्ये झालं। पण भारतात ट्रोल आर्मीज, IT सेल्स आणि फेक न्यूज मुळे लोकांना कन्फ्यूज केलं जातं। म्हणजेच एकीकडे मोबिलायझेशन टूल तर दुसरीकडे प्रोपोगंडा वेपन। भारतात एखादं आंदोलन पेटलं की लगेच नेरेटिव्ह सेट केलं जातं, हे देशविरोधी आहेत, देशाची प्रतिमा खराब करत आहेत, असं म्हणत आंदोलन कमकुवत केलं जातं। मोफत धान्य योजना, उज्ज्वला गॅस, जनधन खाती या स्कीममुळे गरीब वर्गाला थेट फायदा मिळत आहे। ते म्हणतात ना, पोट भरलं तर आंदोलन पेटत नाही। अगदी त्याच प्रकारे मित्रांनो, भारतात मोठी लोकशाही असल्यामुळे लोकांना मतदानाच्या रूपात एक रस्ता दिसतो। आंदोलन नको, निवडणुकीत निकाल देऊ हा विचार लोकांच्या मनात येतो। पण निवडणुका जवळ येईपर्यंत काही लोक विसरून जातात, तर काही लोक गव्हर्नमेंटने काढलेल्या तात्पुरत्या स्कीमला बळी पडतात। या सर्व गोष्टीमुळे मित्रांनो, भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचं आंदोलन उभं राहण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो। परंतु तरुणाईने जर ठरवलं ना मित्रांनो, तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही। भारतामध्ये देखील अशा प्रकारचं एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊ शकतं। फक्त जात धर्म सोडून माणसाने बेरोजगारी, भ्रष्टाचार हा मुद्दा घेऊन पुढे यायला हवं। मित्रांनो, तुमचं काय मत आहे? भारतामध्ये खरंच नेपाळ सारखं आंदोलन होऊ शकतं का? धर्म, जात आणि पक्षीय राजकारणामुळे तरुणाई कधीच एकत्र येणार नाही का? कमेंट मध्ये सांगा।